नमस्कार मित्रांनो, मी शंभू राजखामकर. तुमचं माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी ॲनालिस्ट आणि ट्रेनर असं शेअर मार्केटमध्ये दोन्ही कामं करतोय. जरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ॲनालिसिस वगैरे हवे असेल तर कधीही तुम्ही मला विचारू शकता. आणि ट्रेनिंगचंही काम करतो, जसे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला फंडामेंटल, टेक्निकल आणि तेही शिकवतो. तरी ते सुरू करण्यापूर्वी जे यूट्यूबवर व्हिडिओज आहे टाकलेले आपण सुरुवातीला बेसिक्स वगैरे ॲडिशनल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये जर काही शंका असेल तरी तुम्ही विचारा. तुम्हाला जर अजून काही शंका येत असेल तर नक्कीच विचारा, किंवा तुमचं अजून काही सजेशन असेल की आम्हाला ह्या विषयावरती व्हिडिओ ऐकायला आवडेल तरी नक्कीच त्याला मी प्राधान्य देईन आणि छान छान व्हिडिओ बनवून देईन. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून फ्युचरमध्ये येणाऱ्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम दिसतील आणि माझ्या नॉलेजचा तुम्हाला पण फायदा होईल आणि जेणेकरून तुम्हाला अजून काहीतरी ॲडिशनल शिकण्यास मदत होईल. तर चला मित्रांनो, आज आपण आता नवीन विषयाकडे वळतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कॅन्डलस्टिक रीड कशा करायच्या. आता कॅन्डलस्टिक रीड केल्यानंतर आज आपण पाहणार आहोत की त्याच्या पुढची स्टेप पाहू, चार्ट. आता टेक्निकल ॲनालिसिस म्हटलं तर चार्ट हा एक मेन भाग येतो. ओके, तर तो चार्ट रीड कसा करायचा आणि तो रीड केल्यानंतर त्याचा यूज कसा करायचा, किंवा चार्ट म्हणजे काय असतं आणि त्याचा यूज कसा करायचा. आता आपण ह्याच्या आधी तुम्ही शेअर मार्केट व्यतिरिक्त चार्ट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण चार्ट बघत असतो. चार्टवरून आपल्याला बऱ्यापैकी जो संपूर्ण डेटा असतो तो एकाच ठिकाणी आपण कमी जास्त अप डाऊन वगैरे त्याच्यानुसार आपल्याला समजतात, किंवा फायदे तोटे ज्या रिलेटेड तुम्ही वापरणार त्या रिलेटेड तुम्हाला ते समजत राहणार. तसंच शेअर मार्केटमध्ये पण चार्टचा छान यूज आहे आणि जर तो तुम्ही छान यूज केला तर नक्कीच तुम्हाला तो चांगले चांगले रिटर्न देणार आहे. आता ह्याच्यामध्ये फॅक्ट काय राहते बघा, चार्ट ट्रेडिंग सगळेच करतात, बरोबर आहे. चार्ट ट्रेडिंग बऱ्यापैकी सगळेच करतात, पण सेम चार्ट बघून पण सगळ्यांना सारखा फायदा होतो का? नाही. प्रत्येकाला वेगळाच होतो. काही लोकांना लॉस होतो, काही काही लोक तो चार्ट बघून प्रॉफिट पण काढत असतात. सेम जसं आहे की समजा तुम्हाला एक चित्र काढायला दिलं, एक 100 लोक बसवली, 100 लोकांना एक कागद कलर दिले आणि त्यांना सांगितलं की एक समोर चित्र ठेवलं ते ड्रॉ करा, तर ती 100 लोक 100 जण वेगवेगळ्या प्रकारे ते ड्रॉ करणार, बरोबर आहे. त्यातल्या काही जणांचं खूप छान पण येईल, काही जणांचं खूप खराब येईल. सेम चार्ट आहे. चार्ट तुम्ही किती चांगल्या प्रकारे समजता, तुम्ही किती चांगल्या प्रकारचं एक चित्र करा त्याच्यामध्ये, की तुम्हाला जर समजतंय तो कसा पाहायचा किंवा त्याचा यूज कसा करायचा, त्याच्यानुसार तुमचे पुढच्या स्टेप ठरल्या जातील. तर त्या कशा ठरणार आहेत हे आज आपण पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॉमन युजर चार्ट्स कुठले, म्हणजे सर्वसामान्य जर पाहायला गेलं तर 8-10 प्रकारचे चार्ट यूज केले जातात. तर त्याच्यामध्ये सर्वात मोस्टली कुठले यूज केले जातात लोकांकडून, त्याच्यामध्ये पिरियड आणि रेंज काय भानगड आहे त्याच्या चार्टमध्ये. हाऊ टू चूज इफेक्टिव्ह टाइम फ्रेम, म्हणजे आपल्याला जर ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये सक्सेस करायचं आहे तर त्याच्यासाठी एक इफेक्टिव्ह टाइम फ्रेम काय सिलेक्ट करायला पाहिजे आपल्याला, किंवा आपल्या ट्रेडिंग स्टाईलला, आपल्या इन्व्हेस्टिंग स्टाईलला कुठली टाइम फ्रेम सूट होते. ओके, फॅक्ट्स अबाउट चार्ट अनालिसिस, म्हणजे चार्ट अनालिसिसच्या काय फॅक्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सरळ शेवटी काय सांगणार आहे तर फ्री वेबसाईट्स फॉर चार्ट अनालिसिस, म्हणजे मार्केटमध्ये काही काही फ्री वेबसाईट्स तुम्हाला अवेलेबल असतात की ज्याच्यावरून काय कळतं आपल्याला की आपण फ्रीमध्ये चार्ट अनालिसिस करू शकतो. ओके, तर चला पाहूया मित्रांनी. तर व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आपण काय पाहत आहोत की टाइप्स ऑफ चार्ट्स, म्हणजे आपण जे चार्ट स्टडी करणार आहे तर त्याचे टाइप्स कुठले कुठले पडतात. तर सरासरी एक लाईन चार्ट असतो. ओके, ह्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये जाणार नाही, आपण सध्या कॅन्डलस्टिकवर जास्त बोलणार आहोत. ओके, तर लाईन चार्टमध्ये हे दिसतंय असं काय लाईन्स ड्रॉ केलेल्या असतात, ती लाईन ऑटोमॅटिकली ड्रॉ होत असते. त्याच्यानुसार ट्रेडर लोक किंवा इन्व्हेस्टमेंट जे करणारे आहेत तर ते बाय आणि सेल हे कसं करायचं ठरवत असतात. ओके, सिंपल हा लाईन चार्ट आहे. मी तुम्हाला 4 टाईपचे फक्त सांगतो. ह्याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला अजून डीपमध्ये नॉलेज हवे असलं तर मला फक्त कमेंटमध्ये कळवा, मग आपण त्याच्यावर एक ॲडिशनल व्हिडिओ बनवू. कारण प्रत्येक चार्टची एक वेगळी खूबी आहे, प्रत्येक चार्टची वेगळी स्टाईल आहे, त्यांना बनवणारी लोक वेगळी, तर ते एकाच व्हिडिओ इन्क्लूड करणं मला योग्य नाही वाटत. त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप फक्त नावं सांगेल आणि मग जर ॲडिशनल पाहिजे असेल तर सांगेल. पण ह्याच्यामध्ये आपण कॅन्डलस्टिकवर जास्त भर देणार आहोत. तर पहिला चार्ट असेल लाईन चार्ट असतो. त्याच्यानंतर एक OHLC, ओपन हाय लो क्लोज, असं एक बार्स किंवा त्याला एक बार्स पण म्हणतात. असे बार्स तयार होतात. जसं तुम्हाला कॅन्डलस्टिकमध्ये बोललो की कॅन्डल तयार होते, तशी ते बार्स तयार होतात. ते ओपन हाय लो क्लोज एक जो डिफाईन टाइम फ्रेम आहे ते सिलेक्ट करून ते तयार होतात. त्याच्यानंतर एक रेंको चार्ट असतो. हा रेंको चार्ट काय असतो तर जी स्टॉकची मुवमेंट असते, प्राइस मुवमेंट, त्याच्यावर डिपेंड असतात. तर त्या डिपेंडवर त्या प्राइसवर हे तयार होतात. आता हे कसे तयार होतात वगैरे ते एक सेपरेट व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. आणि त्याच्यानंतर कुठला आहे तर कॅन्डलस्टिक चार्ट, हा चौथा टाईप आहे.
हे म्हणजे मी वापरतो हे 4 टाईप्स आहेत. लोक खूप सारे चार्ट वापरणं अजूनही खूप चांगले चांगले आहेत, पण मला जे रिलायबल वाटले किंवा जे मार्केटमध्ये मोस्टली लोक यूज करतात ते तुम्हाला सांगितलं. सगळ्यात शेवटी कुठलं सांगतो मी, कॅन्डलस्टिक चार्ट, की जो मार्केटमध्ये 70 ते 80% लोक वापरले जातात आणि ह्याचे रिझल्ट्स पण छान आहेत. तर समजले मित्रांनो चार्टचे टाईप्स कुठले आले. तर आता हे समजलं, कॅन्डलस्टिकचे आपण चार्टचे टाईप बघितले. तर त्याच्यानंतर आता कॅन्डलस्टिकचे जेव्हा आपण चार्ट बघतो तर त्याच्यामध्ये एक 2 फॅक्ट्स येतात, की पिरियड आणि रेंज. जेव्हा तुम्ही टेक्निकल अनालिसिस करायला जाणार तेव्हा पिरियड कसा चूज करायचा आणि रेंज कशी चूज करायची इन चार्ट स्टडी. ज्यावेळेला आपण चार्ट स्टडी करणार आहे, चार्ट अनालिसिस करणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पिरियड कुठली सिलेक्ट करायची आणि तो पिरियड कसा इफेक्टिव्हली आपल्याला काम करून देणार आहे, म्हणजे आपल्यासाठी तो कसा व्यवस्थित काम करणार आहे हे आपण पाहूच. पहिली गोष्ट पाहू आपण पिरियड. पिरियड म्हणजे काय. आता चार्टमध्ये जाऊ, तुम्ही एखादा चार्ट ओपन कराल वेबसाईटवर जाऊन, कुठलाही तुमच्या ब्रोकरचा असेल किंवा मार्केटवरच्या फ्री वेबसाईट्सवरचा असेल, तर त्याच्यामध्ये तो पिरियड्स काय असतो. पिरियड एक ऑब्लिक तुम्हाला ऑप्शन असेल, त्याच्या खाली रेंज असेल. तर पिरियड काय असेल, पिरियड्स असं दाखवतो, इट शोज हाऊ मेनी डेज डाटा डू यू वॉन्ट फॉर स्टडी. म्हणजे काय, तर तुम्हाला 1 दिवस ते 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष किंवा लाईफ टाईम डेटा, बरोबर, त्या स्टॉकचं जर तुम्ही कॅन्डल स्टिक बघता एक ठराविक टाइम फ्रेमची, तर तो टोटल त्याचा डेटा दाखवतो किती पिरियडचा तुम्हाला पाहिजे. म्हणजे एक तुम्ही जो अभ्यास करणार आहे, तुम्ही जो चार्टचा स्टडी करणार आहे, त्याच्यावर तुम्हाला 1 वर्षाच्या चार्टची स्टडी करायची, 2 वर्षाच्या चार्टची स्टडी करायची किंवा 3 वर्षाच्या चार्टची स्टडी करायची, हे सगळं डिपेंड राहतं. त्यालाच काय म्हणतो, पिरियड म्हणतो आपण. त्याच्यानंतर झाली रेंज. आता रेंज काय, मीन्स इट्स मुव्हिंग टाइम फ्रेम ॲज पर कॅन्डल मुवमेंट. म्हणजे काय, आता ज्यावेळी कॅन्डलस्टिक बघतो तर आता कॅन्डलस्टिक एक दिसते तुम्हाला, बरोबर, तुम्ही आता पाहिलं असेल कॅन्डल एक आहे, पण ती कॅन्डलचा टाइम फ्रेम प्रत्येकाचा वेगळा आहे, म्हणजे रेंज वेगळी, म्हणजे 1 मिनिटाची असेल. 1 मिनिटाची टाइम फ्रेम कशी असणार त्याची, किंवा रेंज हे कशी असेल त्याची रेंज, तर 1 मिनिटामध्ये ओपन झाल्यापासून तो किती वर गेला तो त्याचा हाय, किती लो गेला तो त्याचा लो, कुठे क्लोज झाला हा त्याचा क्लोज, ह्या 4 व्हॅल्यू जो काउंट तो ऑटोमॅटिकली तो तुम्हाला दाखवणार. ही झाली त्याची टाइम फ्रेम. आता एक्झाम्पल कायच बघा, याच्यामध्ये किती किती मिनिटाचे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. जर तुम्ही चार्ट स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये 1 मिनिटाचा असतो, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 30 मिनिट, 1 आवर, 1 तासाचा, 4 तासाचा पण अवेलेबल असतो, 1 डे, 1 वीक आणि 1 मंथ, अशी त्यांची रेंज आहे. मग त्या रेंजनुसार आपल्याला पाहावा लागतो. आणि हे डिपेंड कशावर राहतं, तर आपला स्टडी कशावर आहे, आपल्याला ट्रेडिंग काय करायचं, इंट्राडे करायचं आहे, शॉर्ट टर्म घ्यायचं आहे, पोझिशनल घ्यायचं आहे, का एकदम लॉंग टर्मसाठी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, हे डिपेंड राहतं आहे ह्या टाइम फ्रेमवर तुम्ही कुठली रेंज सिलेक्ट करून करताय. तर ह्यात जर गपलत झाली तर नक्कीच तो तुम्हाला चुकीचे इंडिकेट देऊ शकतो. पण त्यासाठी मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की कुठल्या वेळी कुठला पाहायचा आहे. आता त्याच्यानंतर काय आहे, देर आर 4 टाइप्स ऑफ ट्रेडिंग चार्ट्स दॅट आर कॉमनली युज्ड बाय इन्व्हेस्टर्स. ओके, अंडरस्टँड मुवमेंट इन द स्टॉक मार्केट अँड अदर ट्रेडिंग मार्केट्स. आता त्याच्यामध्ये काय 4 टाइप्स आहेत ट्रेडिंग चार्टमध्ये पण यूज केले जाणारे. तर ते कसे आहेत, तर तुम्हाला मी सांगतो की म्हणजे हे 4 टाइप कसे आले, तर ते तुमची रेंज बोललोय मी तुम्हाला, की जो टाइम फ्रेम आहे त्या टाइम फ्रेमनुसार तो 4 टाइप्समध्ये डिवाइड केलेला आहे मी. तर तो काय आहे ते आपण पाहूच. तर पहिला असेल मंथली ट्रेडिंग चार्ट. आता मी सुरुवात काय करतो, मोठ्यापासून छोट्याकडे जाऊ आपण, म्हणजे पोझिशनल पासून इंट्राडेकडे जाऊ आपण. तर आता हा मंथली चार्ट दिला बघा मी तुम्हाला. मंथली चार्ट म्हणजे काय असणार आहे बघा, तर महिन्याचा 1 तारखेपासून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत, म्हणजे महिना जिथे क्लोज होतो तिथपर्यंत, त्या महिन्यामध्ये मार्केट जो हाय बनवते आणि जो लो बनवते हे ते कॅन्डल काय करणार आहे, रेकॉर्ड करणार आहे. मग अशाच प्रत्येक महिन्याच्या, म्हणजे 1 वर्षाचे जर तुम्ही पिरियड सिलेक्ट केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 12 कॅन्डल्स दिसतील, का तर तुम्ही मंथली बघताय, बरोबर ना. म्हणजे एका महिन्याची मुवमेंट दाखवेल ती कॅन्डल, म्हणून ती झाली मंथली ट्रेडिंग चार्ट किंवा ती मंथली कॅन्डल झाली. आता हिचा यूज कसा करायचा बघा. मंथली चार्ट्स आर मोस्ट ऑफन युज्ड बाय लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स अँड विल मोस्ट ऑफन रिप्रेझेंट मेनी इयर्स ऑर इवन डिकेट्स ऑफ प्राइस डेटा. म्हणजे काय, तर शक्यतो 99% मंथली चार्ट्स हे जे पोझिशनल इन्व्हेस्टर असतात किंवा लॉंग टर्म बायस आहे हे लोक यूज करतात ह्याचा जास्त. तर सरासरी काय करणार, तुम्ही 5 वर्षाचा एक पिरियड सिलेक्ट करायचा आणि त्याच्यामध्ये मंथली टाकली तर तो व्यवस्थित चार्ट देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट कुठे घेतलाय, रेजिस्टन्स कुठे, हे व्यवस्थित दाखवतो. त्याच्यानुसार तुम्ही अंदाज बांधू शकता.
ते कसे बांधायचं तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये असणार आहे. फक्त ह्यात मला सांगायचं आहे की जो मंथली चार्टमध्ये काय असतो आणि मंथलीचा यूज किती दिवसासाठी करू शकता. आणि शक्यतो मंथलीवर तुम्ही 2 ते 3 वर्षापर्यंत व्यवस्थित किंवा 1 ते 2 वर्षाचा टाइम फ्रेम आपण बांधू शकतो की किती जाऊ शकतो किंवा कुठून कुठे येणार आहे हे पोझिशनलसाठी तुम्ही ठरवू शकता मंथली ट्रेडिंग चार्ट्समध्ये किंवा मंथली कॅन्डल पाहिली तर. त्याच्यानंतर मंथली नंतर कुठली येते वीकली, म्हणजे एक महिन्याच्या आतमध्ये आला वीक. आता वीकली काय आहे, वीकलीमध्ये काउंट काय होणार आहे तर प्रत्येक वीकचा हाय म्हणजे सोमवारी जो बनवेल, ओके, सोमवार आणि शुक्रवार मार्केट ओपन आहे बरोबर, ह्या 5 दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये त्या स्पॉटने किंवा त्या शेअर्सने किंवा त्या इंडेक्सने किती हाय बनवला, किती लो बनवला, तो कुठे ओपन झालेला आणि तो कुठे क्लोज झाला, ही कॅन्डल ही रिप्रेझेंट करणारी वीकलीमध्ये. आता कोण यूज करते ह्याला, लाईक द मंथली ट्रेडिंग चार्ट्स, वीकली चार्ट्स आर युज्ड बाय ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स. ट्रेडर्स पण यूज करतात, इन्व्हेस्टर्स पण यूज करतात. आता मंथलीवाले कन्फर्मेशनसाठी वीकलीचा पण यूज करून घेतात. आता कसं सांगणार हे मी तुम्हाला, हू हॅव अ लॉंगर टर्म टाइम हॉरिझॉन, हावेवर वीकली चार्ट्स कम इन quite handy to traders who are analyzing the intermediate term time horizon as well. As a rule of thumb, weekly charts are commonly used to analyze periods in excess of 6 months. सरासरी सांगितलंय की 6-7 महिन्याचा तुम्ही जर प्लॅन करत असाल तर त्यासाठी हे वीकली तुम्हाला छान रिझल्ट्स देतील. म्हणजे मागच्या 1-2 वर्षाचे जर तुम्ही वीकली काढले आणि त्याच्यावर जर पुढच्या 5-6 महिन्यासाठी जर तुम्ही ॲनालिसिस करत असाल तर तो तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट देईल किंवा तो छान तुम्हाला ॲनालिसिस करून दाखवेल. तर समजलं वीकली चार्ट्स काय आहे, वीकली टाइम फ्रेमचा यूज कसा करायचा, वीकली कॅन्डल. आता आणि जे मंथलीवाले असतात ते वीकलीमध्ये पण कन्फर्मेशन घेत असतात, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. ह्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, ही वीकली कॅन्डल आहे ओके. ह्याच्यामध्ये मी सरासरी 2 वर्षाचा टाइम फ्रेम असणार आहे, तो मी सिलेक्ट केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा एक सपोर्ट रेजिस्टर कसं आहे ते पण पुढे दाखवेल मी. सरासरी एक अशी वीकली तयार होते. त्याच्यानंतर ना आता मंथली झाला, डेली झाला, आता वीकली झाला, त्याच्यानंतर ना डेली ट्रेडिंग चार्ट. आता डेली ट्रेडिंग चार्ट काय आहे, त्याचा यूज कोण करतं, सेम डेली आहे म्हणजे काय येणार आहे, त्या दिवसाचा ओपन, त्या दिवसाचा लो, ओके, आणि हाय आणि क्लोज हे सगळे 4 ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले असणार. ती कॅन्डल जी तयार होणार ती झाली डेली कॅन्डल त्या पर्टिक्युलर डेसाठी. डेली चार्ट रिप्रेझेंट द प्राइस ॲक्शन ऑफ मार्केट बेस्ड ऑन 1 डे इंटरव्हल्स. एका दिवसाचा डेटा आहे. Daily charts are represents perhaps the most commonly used chart by traders and investors. आता डेली चार्ट्स आहे ना, हा मोस्टली यूज केला जातो. मोस्टली म्हणजे काय, जर शॉर्ट टर्म तुम्ही जर प्लॅन करताय म्हणजे एक सरासरी 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे मंथलीसाठी, तर ही वीकली छान देतो, तुम्हाला छान रिझल्ट देतो. However, many traders use the daily charts for long term analysis as well. तुम्ही जर लॉंग टर्मचा अनालिसिस करताय त्याच्यासाठी सुद्धा डेली चार्ट्स किंवा डेली कॅन्डल जी असणार आहे चार्टमध्ये ती खूप छान प्रकारे तुम्हाला हेल्प करते अनालिसिससाठी आणि चांगल्या प्रकारचे ते रिझल्ट्स पण दाखवते. समजलं. वीकली पाहिली, डेली पाहिलं, तर डेलीचा यूज कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगितलं की डेलीचा यूज किती दिवसासाठी आपण करू शकतो. तर हे जे सांगतो हे मी स्वतः करतो ते सांगितलंय. मार्केटमध्ये प्रत्येकाचा वेगळा बायस असू शकतो, प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं याच्याबद्दल, की प्रत्येकजण वेगवेगळा यूज करू शकतो त्याचा. समजलं. त्याच्यानंतर ना आता झालं समजलं मंथली बघितली आपण, वीकली, डेली झाली. आता त्याच्यानंतर ना काय झालं, ह्या थोड्याफार शॉर्ट टर्म लॉंग टर्मसाठी यूज केल्या जातात. आता जे काय प्युअरली इंट्राडे ट्रेडर्स असतात, ओके, आता ह्या पुढच्या कॅन्डल जे येणार ते त्यांच्यासाठी जास्त यूज जातात. आता ज्यावेळी 1 डे कॅन्डलच्या नंतर ना कुठली येते, हवरली ट्रेडिंग चार्ट्स किंवा अर्ली ट्रेडिंग कॅन्डल्स असतात. त्या कुठल्या 4 तासाची आणि 1 तासाची, हेल्प्स टू मेक ट्रेड फॉर टाइम फ्रेम फॉर 2 to 3 days. म्हणजे 4 तासाची टाइम फ्रेम सिलेक्ट करून जर तुम्ही अनालिसिस करताय तर ती तुम्हाला 2 ते 3 दिवसासाठी खूप स्ट्रॉंग रिझल्ट्स देते. चांगले स्ट्रॉंग म्हणजे काय, लॉंगमध्ये पण तुम्ही काढू शकता, पण तो त्याची इफेक्टिव्हनेस किती नसणार आहे, तो 2 ते 3 दिवस चांगला स्ट्रॉंग इफेक्टिव्हनेस राहतो. त्याच्यानंतर राहते 30 मिनिटाची. 30 मिनिटाचा इफेक्टिव्हनेस असतो, 1 ते 2 दिवस सरासरी राहतो तो जो चार्ट असणार 30 मिनिटाची कॅन्डलचा. त्याच्यानंतर 15 मिनिट, ओके, 15 मिनिटाची काय असणार, 1 ते 2 दिवस ही सेम तुम्हाला करते. आता त्याच्यानंतर असते खाली 10 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिट, 2 मिनिटाची आणि 1 मिनिटाची. आर मोस्ट युज्ड फॉर इंट्राडे स्कॅल्पिंग ऑर फास्ट ट्रेडिंग. म्हणजे आता स्कॅल्पिंग काय म्हटलं, आता लक्षात ठेवा, जर 1 मिनिटाची कॅन्डल बघताय तर ती खूप फास्टमध्ये मुवमेंट देणार आहे. मग अशा वेळी जर तुम्ही इंट्राडे करताय तरच तो तुम्हाला
जास्त फायदे देणार आहे. हे कशासाठी, काय काय जे मोठे मोठे ट्रेडर्स असतात ते जास्त क्वांटिटी घेतात आणि कमी प्राईजमध्ये खेळतात. म्हणजे कळलं का, खूप सारी क्वांटिटी उचलायची आणि 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये अशा प्राईजमध्ये निघून जायचं. मग त्यांना ह्या कॅन्डल्स खूप मदत करतात, छोट्या कॅन्डल. म्हणजे ह्या कॅन्डल्सवर ते ह्या पॅटर्न्स जे बनतील त्याच्यावर ते फटाफट बाय करतात, फटाफट सेल करतात किंवा ऑपोजिटही करतात. म्हणजे आधी सेल करतील, बाय करतील. हे प्युअरली इंट्राडेसाठी जास्त यूज केलं जातो. 1 मिनटं, 2 मिनटं, 5 मिनटं आणि 10 मिनिट. समजलं मित्रांनो. कॅन्डलचं काय बघायचं आपल्याला, वीकली कसे बघणार आहे, मंथली काय कॅन्डल आहे. तर सिम्पल आहे. मंथली म्हणजे त्या महिन्याचा जो काय डेटा असेल तर ती कॅन्डल दाखवणार आहे. वीकली, डेली, पर मिनिटाची पण तेच दाखवणार. तो जो काय एका मिनिटाचा जो डेटा असेल, हाय, लो, ओपन, क्लोज, हे सगळं ती कॅन्डल दाखवणार आहे. समजलं. आता हे झालं टाइम फ्रेमबद्दल किंवा चार्टच्या टाईपबद्दल, की कुठले कुठले अवेलेबल आहेत आणि कुठले बघायचे आणि किती काळासाठी बघायचे हे पण सांगितलं. आता काही फॅक्ट्स मी सांगतो तुम्हाला. जर तुम्ही चार्ट बघून ट्रेडिंग करताय, चार्ट बघून इन्व्हेस्टिंग करताय किंवा ॲनालिसिस करताय, तर चूज टाइम फ्रेम ॲज पर युअर ट्रेडिंग स्टाईल अँड ट्रेड टाइम फ्रेम फॉर इफेक्टिव्ह ट्रेड. आता लक्षात ठेवा, जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करताय आणि जर तुम्ही मंथली बघताय तरी तुम्हाला तेवढी पॉझिटिव्ह देत नाही. इंट्राडे बघताय तर 1, 2, 3, 5 मिनटं. मला सांगायचं एवढंच आहे की जेवढा तुम्ही शॉर्ट टर्म पिरियडचं ट्रेड घेणार आहे तेवढी कॅन्डल पण तुम्हाला छोटीच बघायची. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, मोठी कॅन्डल बघायचीच नाही का? तर बघायची. अशा वेळी नेहमी कन्फर्मेशन घ्यायचं. जर समजा तुम्ही एक 15 मिनिटाची कॅन्डल बघताय तर नेहमी तिचं कन्फर्मेशन 15 मिनिटाच्या कॅन्डलचं 5 मिनिटात पण घ्यायचं. म्हणजे जर तुम्हाला तो बाय वाटतोय, तुम्ही बाय करणार आहात, तर 5 मिनिटांमध्ये बाय आलाय का, 10 मिनिटांमध्ये बाय आलाय का, त्याच्यानंतर तो 15 मिनिटात येईल, 15 मिनिटांनंतर 30 मिनिटात जाईल. लक्षात ठेवा. असं स्टेप बाय स्टेप जायचं. किंवा जर तुम्ही सेल घेणार असाल तर पाहायचं की हवरलीमध्ये सेल आहे का, 30 मिनिटामध्ये सेल आहे का, त्यानंतर तो 15 मिनिटामध्ये सेल आहे का इंट्राडेसाठी. किंवा वीक जर लॉंग टर्मसाठी घेताय तर तुम्ही बघायचं की मागच्या मंथमध्ये काय दिलाय त्याने, लास्ट वीकमध्ये काय दिलाय त्याने, काय तो टर्म दाखवतोय किंवा काय तो ट्रेंड दाखवतोय. हे जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर तो खूप छान रिझल्ट तुम्हाला देणार. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, समजलं म्हणजे काय, एकावर डिपेंड नाही राहायचं आपल्याला. म्हणजे 15 मिनिटात जर मी बघतोय, 15 मिनिटात जर मी ट्रेड करतोय, तर मला नेहमी कन्फर्मेशन खाली घ्यायचं आहे. म्हणजे 5 मिनिटात पण घेईल, 10 मिनिटात घेणार, 30 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये पण कन्फर्मेशन घेईल. हवरली थोडं स्ट्रॉंग राहतं, हवरलीमध्ये पण कन्फर्मेशन घ्यायचं. हवरली कन्फर्मेशन सरासरी इझिली चेंज होत नाही लवकर, जसे 5-10 मिनिटाच्या पटापट चेंज होतात. इंट्राडे करताय तर 15 मिनिट माझ्यासाठी तरी बेस्ट आहे. मी 15 मिनिटाची टाइम फ्रेम वापरूनच इंट्राडेला यूज करतो. जर मला पोझिशनल घ्यायचं आहे तर अशा वेळी मी आवरलीमध्ये जास्त प्रेफर देतो. 30 मिनिट आवरली, 4 आवरली चांगले देतो. आणि लॉंग टर्म पोझिशनलला सगळेच वापरतात, जसे डेली वापरू शकतो, वीकली वापरू शकता तुम्ही. समजलं. त्याच्यानंतर दुसरा फॅक्ट अशी, डू नॉट डिपेंड 100% ऑन चार्ट ॲनालिसिस ऑलवेज. आता एक लक्षात ठेवा, शेवट काय झालं, तो चार्ट आहे. ह्याच्यामध्ये जे काही लोक ट्रेडिंग करणार ते त्यांची मानसिकता दिसून येते की ह्यांना ह्या शेअर्सची प्राइस काय हवी, वरच घेऊन जाणार आहेत की खाली पडणार आहे, हे सगळं त्याच्यावर इंडिकेट करत असतं. पण प्रत्येक वेळीच तो चार्ट फॉलो करेल का, नाही. तर 100% डिपेंड नाही राहायचं आपल्याला. तर आपल्याला किती डिपेंड राहायचं चार्टवर, 70% डिपेंड राहायचं. जो चार्ट दाखवतो त्याच्यावर 70%. म्हणजे काय, तर लॉसचं प्रमाण थोडं आपलं कमी येतं. जर 100% डिपेंड राहिला आणि जर तो चार्ट चालला नाही तर काय होईल, लॉस फेस करायला लागू शकतो. दुसरी एक फॅक्ट सांगतो, जे चार्ट्स फॉलो करतात, जे चार्ट्स आहेत, जे चार्ट पॅटर्न्स आहेत, ते जे तुम्ही जर पेनी स्टॉकमध्ये गेला, मिड कॅपचे जे खाली लोअरमध्ये असेल, ह्याच्यामध्ये व्यवस्थित फॉलो करत नाही. हे चार्ट पॅटर्न्स, टाइम फ्रेम्स व्यवस्थित कुठं फॉलो करत आहे, जे लार्ज कॅप आहेत किंवा ब्ल्यू चिप आपण म्हणतो, ह्याच्यामध्ये चार्ट पॅटर्न्स खूप छानपैकी हे केले जातात. म्हणजे काय, फॉलो केले जातात किंवा तेवढे ते ॲक्टिव्हली चालतात पण. तर लक्षात ठेवायचं काय, तर मला एक फॅक्ट सांगायचं तुम्हाला की कुठं जास्त यूज होणार ह्याचा, म्हणजे तुमचं काय, तर फेल पर्सेंटेज कमी असावं ह्याच्यामध्ये. ह्याच्या रिगार्डिंग मला फक्त सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, कंबाईन युअर ॲनालिसिस विथ मल्टिपल फॅक्ट्स. मल्टिपल फॅक्ट्स म्हणजे काय, तर चार्ट ॲनालिसिस मी करतोय. आता मी समजा जर एखादी टाइम फ्रेम बघतोय, टाइम फ्रेमनुसार मी एक चार्ट पॅटर्न लावलाय, तर तो चार्ट पॅटर्न मला समजा बाय दाखवतोय. ओके, आता तो मला बाय दाखवतोय, तर तो बाय दाखवतोय हे मी इंडिकेटर्स आहेत मार्केटमध्ये, प्रत्येकाला माहितीच असतील इंडिकेटर्स. जरी माहीत नसतील तरी काळजी करू नका. इंडिकेटर्स, प्रत्येक इंडिकेटर्सवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतोय, तो तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. तर तुम्ही क्रॉस ॲनालिसिस करा की तो जो तुम्ही ट्रेड घेताय तो व्यवस्थित आहे का, म्हणजे तो त्या डायरेक्शननंच तुम्हाला बाय दाखवतोय किंवा त्या डायरेक्शननंच तुम्हाला सेल दाखवतोय.
हे कशावरून तुम्ही चेक करणार आहे, तर जे इंडिकेटर्स आहेत त्याला तुम्ही क्रॉस कन्फर्म करा. एक सरासरी 2-3 प्रकारचे जर इंडिकेटर आपण यूज केले, 2 ते 3 जास्त, तर बऱ्यापैकी आपल्याला एक चांगला ट्रेंड मिळतो किंवा एक चांगला तुम्हाला तो ट्रेड दाखवतो. त्याच्यानंतर ऑलवेज कन्फर्म ट्रेड विथ मल्टिपल टाइम फ्रेम्स. जसं मी सांगितलंय तसं पहिल्या व्हिडिओ हे कन्सेप्टमध्ये मी सांगितलं की एकावर डिपेंड नाही राहायचं आपल्याला. मल्टिपल टाइम फ्रेममध्ये नेहमी त्याला सिलेक्ट करायचं. म्हणजे मी जर पोझिशनल घेतोय तर तो 15, समजा आज मी बाय करतोय, माझं टाइम फ्रेम आहे 6 दिवसासाठी मला बाय करायचं आहे. मी डेली कॅन्डल बघतोय, तर डेली कॅन्डल बघताना मला पहिलं बघायचं आहे की तो अवरलीमध्ये बाय झाला आहे का, 30 मिनिटामध्ये बाय झाला आहे का. ओके, तरच तो तुम्हाला काय करणार आहे, तर तो तुम्हाला डेलीमध्ये बाय येणार आहे. एक लक्षात ठेवा, हे साहजिक आहे. हे कुठली म्हणजे शेअर्स जर पडतोय तर काय होणार आहे, तर तो मंथलीमधून पडत खाली येणार, म्हणजे जर लॉंग टर्मला पडत जातोय तर. आणि जर वर जाणार आहे तर तो पहिल्यांदा 1 मिनिटात बाय येईल, 2 मिनिटामध्ये, 3 मिनिटामध्ये, 5 मिनिटामध्ये असं जाणार आहे. त्यामुळे नेहमी बघताना काय करायचं, आपल्याला क्रॉस कन्फर्म करायचं, जेणेकरून काय होतं, आपला ट्रेड चुकणार नाही किंवा भावनेच्या भरात जाऊन आपण ट्रेड घेणार नाही. समजलं? ह्या फॅक्ट्स मला तुम्हाला सांगायच्या होत्या कारण ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण जर सक्सेस जर तुम्हाला करायचं ना, एक लक्षात ठेवा, टेक्निकल ॲनालिसिस सगळेच करतात, पण सगळ्यांना सक्सेस मिळतं का, नाही. का तर प्रत्येकजण रूल फॉलो करत नाही आणि तेवढं त्यांना चार्टमध्ये मुरलेलं नसतात किंवा त्यांनी चार्टचं टेक्निक तेवढं आत्मसात नसतं केलेलं. आपल्याला ते करून घ्यायचं. आता सरळ शेवटी मी काय सांगणार तुम्हाला, काय वेबसाईट्स आहेत की ज्याच्यावर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट चार्ट्स बघू शकता. हे काही चार्ज अवेलेबल नाही, घेत नाही. नॉर्मली तुम्हाला त्याच्यावर साइन इन केलं तर तुम्ही ते फ्रीली यूज करू शकता. तर पहिली आहे charting.com आहे, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिंग. ह्या 2 मी स्वतः मोस्टली यूज करतो, कारण हे चांगले आहेत, म्हणजे फ्री पण आहेत आणि डेटा चांगला आहे यांच्यामध्ये. त्याच्यानंतर चार्ट नेक्सस आहे. इन्व्हेस्टिंगला तर तुम्ही लाईव्ह मार्केटिंग पण बघू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर चार्ट नेक्सस आहे, ट्रेडिंग व्ह्यूज आहे, स्टॉक चार्ट्स म्हणून एक आहे. त्यानंतर मनी कंट्रोलला पण छान चार्ट दिसतात आणि yahoo.com. ओके, किंवा याहू फायनान्स. yahoo.com म्हणण्यापेक्षा याहू फायनान्सला चांगले चार्ट दिसतात. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचा जो ब्रोकर असेल त्याचं जर चार्ट सॉफ्टवेअर असतंच, तेही तुम्ही यूज करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला फ्री सांगितले की फ्रीली मार्केटमध्ये कुठला अवेलेबल आहे ते. आता हे झालं आजच्या व्हिडिओचं. आज आपण पाहिलं की कॅन्डलस्टिक पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले. ह्या व्हिडिओमध्ये त्यांचे चार्ट पॅटर्न्स म्हणजे चार्ट्स पाहिले. चार्ट म्हणजे काय, चार्ट कसा रीड करायचा आणि चार्टच्या डिफरंट काय टाइम फ्रेम्स आहेत ते आपण पाहिल्या. आता जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो ह्याच्या रिलेटेडच असणार आहे. ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर हाऊ टू फाइंड सपोर्ट रेजिस्टन्स. ह्याला अनुसरून ह्या कॅन्डलस्टिकला पकडून आपण सपोर्ट रेजिस्टन्स कसा धरायचा किंवा कसा पाहायचा. डिफरंट कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, जे कॅन्डलस्टिकचे सक्सेस पॅटर्न्स आहेत की जे मोस्टली वर्क करतात म्हणजे काय, तर ते चालतात मार्केटमध्ये बऱ्यापैकी, ते काय आहेत. त्याच्यानंतर हाऊ टू डिसाईड एंट्री अँड एक्झिट बाय युझिंग चार्ट्स. चार्ट पाहून एंट्री आणि एक्झिट कशी डिसाईड करायची हे पण तुम्हाला मी नेक्स्ट चार्टमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर हाऊ टू चूज स्टॉप लॉस ॲज पर चार्ट. म्हणजे चार्ट पाहून आपल्याला स्टॉप लॉस कुठे लावायचा. बऱ्याच लोकांची मला फीडबॅक आले किंवा त्यांच्या शंका जेव्हा विचारतात ना, ते मला असं विचारतात की स्टॉप लॉस लावलेला मी 80% वेळा हिट होतो त्यांनी जो स्टॉप लॉस लावलेला असतो. ह्याचा अर्थ काय होतो, तो स्टॉप लॉस चुकीचा लावला जातोय. बरोबर, तुम्ही स्टॉप लॉस लावता ही गोष्ट चांगलीच आहे, पण ती जरी चांगली असली पण चुकीचा स्टॉप लॉस लावला ही तेवढीच वाईट गोष्ट पण आहे, कारण तो तुमचा प्रत्येक वेळी हिट करणार आहे. तर त्या चार्टनुसार कुठे स्टॉप लॉस ठेवायचा किंवा तो कसं शिकायचा हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ शिकणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच ऐका. तत्पूर्वी ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला आवडली असेल तर बेल आयकनला प्रेस करा आणि लाईक बटन हिट करा, जेणेकरून मला पण ह्या व्हिडिओमुळे समजेल की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली. आणखीन काही जर तुमच्या ह्याच्याबद्दल कन्सेप्ट्स क्लिअर करायचे असतील किंवा अजून काही गोष्टी समजल्या नसतील तर माझा व्हॉट्सअप नंबर दिला, त्याच्यावर तुम्ही मला पिंग करा किंवा काय असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो. आणि एकच इच्छा की सर्वांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ही व्हिडिओ. थँक्यू.